काय रे का पेपर कितीला तुमचा? माझं जायचं आपल्याला रिटर्नचा आपल्याला ॲड्रेस माहीत नाही दाद्या. मला वाटतं चुकलो आहे मी, कारण येताना हा रोड नव्हता, तिकडच्या पलीकडचा रोड होता. तर सकाळची वाजता 9:30 आणि मी नाश्ता करायला आलो आहे. मला आवाज येतो का माहीत नाही, मला मी नाश्ता करायला आलो. मस्त आहे हॉटेल. गेले 2-3 दिवस मी इथेच नाश्ता करतो. दाखवतो तुम्हाला. तर सकाळची वाजता 11 आणि मी आहे कोल्हापूरमध्ये. आज मला 4 दिवस झाले कोल्हापूरमध्ये येऊन, म्हणजे 4था दिवस आज. माझ्या आज SSCचा पेपर आहे आणि मी राहिलो आता एका लॉजमध्ये राहिलो आहे. ॲक्च्युली गंमत सांगतो तुम्हाला, कोल्हापूरमध्ये येताना आहे ना, मी असं होमस्टे वगैरे बघितला होता आणि होमस्टे म्हणजे ओळखीचे होते. तर त्यांनी ते म्हणाले की तुम्ही येता कोल्हापूरात तर आम्ही सोय करू म्हणून. पण एका इमर्जन्सीमुळे कधी त्यांना बाहेर जायला लागलं, त्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये असा रूम बघायला लागला. थोडा कोल्हापूर सिटीच्या बाहेर आहे रूम आणि जवळपास मला इथून माझं जे सेंटर आहे सध्या जे लागलेलं आहे आयन TCS आयनवालं, तर ते जवळपास इथून एक 10 ते 15 किलोमीटर आहे. आणि आता दुसरं असं झालं आहे की माझं एक जे उद्याची जी एक्झाम आहे त्याचं सेंटर दुसरीकडे लागलं आहे. ते पण इथून 10 ते 15 किलोमीटर अपोजिट साईडला आहे. तर आता आपण ते बघायला जातो आहे आणि तुम्हाला मी कोल्हापूर सेंटर आहे त्याचं पण, म्हणजे आयन जे सेंटर होतं TCS आयन, त्याचं पण हे दाखवणार आहे. मी दाखवणार, जागा दाखवणार आहे ती कशी आहे ती. कारण फ्युचरमध्ये कोण येणार असेल तर कोल्हापूरमध्ये त्यांना पण एक समजायला पाहिजे, कारण मोस्ट ऑफली TCSच्या ज्या एक्झाम होतात त्या याच ठिकाणी होतात. तर रूम तसं चांगला आहे, म्हणजे असं रूमवर कधी राहिलो नाही बाहेर, पण ठीकठाक रूम आहे, तशी सोय केलेली आहे ती. त्यामुळे बघूया आपण एक रूमचं वॉक अराउंड दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. सो हा आहे आपला रूम. हा आहे इथे बेड, तिकडे आहे वॉशरूम आणि इथे थोडी जागा दिली आहे त्यांनी. इथे माझा सगळा पसारा असाच पडला आहे, कपडे वगैरे ठेवले तिथे मी. असा रूम आहे आणि हायवेच्या जवळपास, हायवे असं नाही म्हणतात पण एक सिटीच्या MIDC एरियाच्या आतमध्येच हा हे आहे, जवळच आहे एकदम. लावून घ्या, धूळ येते. तर आता आपण जातो आहे सेकंड, जे माझं सेंटर आहे ते बघायला जातो आहे. बघूया, इथून एक 15 किलोमीटर वगैरे दाखवत आहे. मला वाटतं जायला अर्धा तास, यायला अर्धा तास लागेल. ते करून झाल्यावरती मग पुढे मी तिथून जेवण वगैरे SSCचा जो पेपर आहे तो अटेंड करायला जाईल. ओके, चला सगळा सेटअप झाला आहे. आता निघूया. चावी घेतले, मोबाईल घेतला आहे. ओके, थोडा पसारा आहे इथे, इग्नोर करा. ब्लूटूथ कनेक्ट करतो मी. हे करतो आहे, ॲड्रेस टाकत होतो हिरोच्या ॲपवरती, तर मला ॲड्रेस का भेटला नाही. जवळपास 5-10 मिनटं माझी त्याच्यातच गेलेत. आता गुगल मॅपला टाकला आहे. मला वाटलं होतं गुगल मॅपला टाकून व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार नाही, पण रेकॉर्डिंग वगैरे होतं आहे आणि हे पण चालू होतं आहे, गुगल मॅप पण चालतो आहे. हे एक बरं झालं, मल्टीटास्किंग आहे, मल्टी विंडो आहे. त्यामुळे चला निघूया आपण. आणि हेडफोन पण कनेक्ट केलेत मी, त्यामुळे फायदा असा होतो की ते जे गुगल मॅपमध्ये जे बोलतं आहे ना ते मला इथे ऐकायला येतं आहे. त्यामुळे जरी दिसलं नाही ना मॅपमध्ये मला डायरेक्शन, तरी मी जसं डायरेक्शन सांगतं तसं जाऊ शकतो. आता मी जातो आहे ना त्याच रोडवरती हे हॉटेल आहे बघा, इथे मी रात्री जेवायला येतो.
आनंद हॉटेल म्हणून. जेवण खूप चांगलं आहे, काय त्रास झाला नाही मला जेवणाचा. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मी 2 दिवसापासून तिथेच करतो आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे हायवेला इथेच आहे उडपी रेस्टॉरंट. इथे पण सकाळचा नाश्ता मस्त मिळतो, इडली वडे उत्तप्पा वगैरे, डोसा बिसा, साऊथ इंडियन नाश्ता आहे. आणि हा मेन हायवे आहे. इथून राईट साईडला गेलं की एक 15 किलोमीटर नंतर एक TCS आयन एक्झाम सेंटर आहे, तिथे बसतो. आणि आता हे इथून लेफ्ट जायचं आहे मला, हायवे हे करायचं आहे. बघूया कुठे आलं आहे ते. हायवेचं पण कसं काम चालू आहे, त्यामुळे बरेचसे लोक असे उलटे सुलटे येतात. कारण इंडिकेटर देऊया आपण, मागून कोणती गाडी येते काय. ओके चला. हायवे तसा चांगला आहे इथे, पण कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत ना, त्यामुळे इथे पण डायव्हर्जन वगैरे मांडलेले आहेत. आणि आपण लेफ्ट साईडच पकडून जायची आहे. थोडा स्पीड वाढला तर किंवा ओव्हरटेक मारायचा असेल तरच राईट साईडला जायचं आहे आपण. कारण कसं आहे, ट्रकचा ब्लाइंड स्पॉट असतो भरपूर, तर ट्रकवाल्यांना बाजून वगैरे काही दिसत नाही. त्यामुळे हॉर्न देऊन इंडिकेटर देऊनच आपण बाहेर पडायचं. बघा ऊसाचे केवढे मोठे ट्रॉलीज आहे. अजून एक कुठला तरी हायवे टाईपमध्ये दिसतो आहे, फ्लायओव्हर टाईपमध्ये वरती. जाऊया. तीनशे मीटर नंतर लेफ्ट मारायचं असं म्हणते आहे. नॅशनल हायवे 48 आहे हा. जवळपास आपल्याला 6 किलोमीटर आता स्ट्रेट जायचं आहे, कुठे इकडे तिकडे वळायचं नाही. मला वाटतं असं सर्कल मारून रिटर्न परत यायचं आहे, कारण सर्कल नाही, सॉरी, हा सर्कलच मारून यायचं बहुतेक. कारण अपोजिट साईडला आहे, राईट साईडला आहे माझं सेंटर आहे, ते मॅपमध्ये बघितलं आहे. इथे दिलेलं आहे कागल 8 किलोमीटर, बेळगाव 101 किलोमीटर, बेंगलोर 603 किलोमीटर. थोड्या हायवेचे एक्सपिरियन्स घेऊया, कारण एकदम अचानक हायवेवरती चालवायचं म्हटल्यावर कन्फ्युजन होतं. डायव्हर्जन समजत नाही, कुठून आत जायचं आहे, कुठे बाहेर जायचं आहे. ही अशी कन्स्ट्रक्शनची काम चालू आहेत बघा, फ्लायओव्हरची वगैरे. त्यामुळे हे सगळ्या मोठ्या गाड्या एकदम अशा एका बाजूने येतात बघा. हे लगेच आत येतात, लगेच बाहेर जातात. या टर्नच्या इथनं U-टर्न घ्यायचा आहे, लँडमार्कला शिफ्ट व्हावं लागेल. मंदिर आहे समोर कसलं तरी, इथून U-टर्न घ्यायचा आहे. MIDCची पाण्याची टाकी आहे इथे, आणि झाडं अशी लावलेली आहे. ओके, 500 मीटरमध्ये लेफ्ट मारायचं आपल्याला. तिथे आपलं हे आहे, इन्स्टिट्यूट आहे. हे आहे काय? ओके, इथे लेफ्टलाच आहे. ब्लूमिंग म्हणून हे आहे, हायस्कूल आहे बहुतेक. एकदा विचारून बघूया हेच आहे का ते. एक मिनिट. रेल्वेचे एक्झाम इथं होत आहेत, इथेच आहेत ना? आणि पार्किंगला इकडे आहे की इकडे आहे? बाहेर आहे का? माझा पेपर उद्या आहे. उद्या सकाळी 7चा आहे, म्हणून किती वाजता ओपन होतं तरी? हे 7:30चं रिपोर्टिंग आहे. होतं? ओके चालेल, थँक्यू. ओके, ब्लूमिंग स्कूल म्हणून आहे इथे.
ओके, हा बोर्डिंग स्कूलचा गेट आहे. ठीक आहे, चालेल. आहे तसं समजण्यासारखं आहे एकदम, पण काय कॉम्प्लिकेटेड नाही. मला वाटलं तर थोडा हात वगैरे येईल, पण चालेल, प्रॉब्लेम नाही. रिटर्न जातो आपण. लँडमार्क लक्षात ठेवूया. हे अशी झाडं आहे. ओके, इंडियन ऑइलचा पंप आहे. आता रिटर्न जायचं आपल्याला रिटर्नचा आपल्याला ॲड्रेस माहीत नाही. दाद्या तिकडं बघ तरी. आता घेऊन गेला असता मला गॅरंटेड, पण रिटर्नचा काय मॅप लावला नाही. फक्त त्या साईडचं एक लँडमार्क माहीत होतं मला. आता जाताना बघूया, जाताना लँडमार्क कसं मिळतं आहे काय. ॲक्च्युली झालं आहे कसं, जाण्याचा ॲड्रेस माहिती आहे, हॉल तिकीटवरती दिलेला आहे, पण जिथे राहतो आहे ना त्याचा हा ॲड्रेस माहीत नाही. ते ॲक्च्युली असं शोधलेलं नाही. अशी त्या म्हणजे इथले एक ओळखीचे होते, त्यांनी त्याची अरेंजमेंट करून दिली, त्यामुळे ॲड्रेस कळत नाही तिथला. आता बघूया, मी आपला परत लावून बघतो, नाही समजलंच तर. अजून एक लक्षात आलं आहे, एक 65च्या स्पीडच्या वरती गेलो ना की मोबाईल हा जो लावला आहे ना हेल्मेटला, तो असा हरायला लागतो, थरथरायला लागतो, असा कधी कधी भीती वाटते निघून म्हणजे पडेल की काय. त्याच्यासाठी काहीतरी एक रबर बँड वगैरे लावून किंवा जुगाड करून काहीतरी आहे ना, त्याला व्यवस्थित जरा हा बनवला पाहिजे, स्टेडी जो पडणार ना, असं काहीतरी जुगाड केला पाहिजे त्याच्यावरती. बघूया, मला समजत नाही नेमकं कुठल्या साईडनं उतरायचं आहे ते. मला वाटतं आपण पुढे जाणार आहोत ब्रिजच्या. मला वाटतं हाच आतनं रोड आहे बहुतेक, फूड पॉईंट. त्या साईडनं काही समजत नव्हतं, त्या साईडनं खाली गाडी टाकून बघतो. जर हाच रोड असेल तर ठीक आहे. हा रोड नाही, अजून पुढे जायचं आहे बहुतेक. ओके, नाही अजून पुढे जायचं आहे. चुकीचा ब्रिजचा इथे उतरलो. मला वाटतं चुकलो आहे मी, कारण येताना हा रोड नव्हता, तिकडच्या पलीकडचा रोड होता बहुतेक. त्या साईडला जायला लागणार आहे. कसं जायचं आहे काय कळत नाही. मला वाटतं जाताना तो आणि येताना हा असं आहे काहीतरी. तिकडून जाताना गाड्या तर दिसत नाहीत, म्हणजे अशा रिटर्न उलट्या जाताना दिसत नाहीत. बघूया. हे असं होतं, नवीन जागेवर जाताना कसलं काय माहिती नसतं, त्यामुळे एक दिवस आधी येऊन पहिल्यांदा सेंटरला व्हिजिट करायला लागते. समजा रस्ता चुकलो किंवा कसं जायचं आहे किंवा काय सोय आहे तिथे जायची, हे एकदा आदल्या दिवशी येऊन आहे ना बघायला पाहिजे. समोर पुण्याला जातो, एक रोड कोल्हापूरला जातो आहे. बरोबर हाच ब्रिज होता. या ब्रिजने मी त्या साईडने गेलो होतो. आता मला परत याच ब्रिजने जायचं आहे. लेफ्ट साईडला जातो आहे तो कोल्हापूरला जातो आहे, आणि हा सरळ येतो आहे तो म्हणजे मग पुणा बेंगलोरवरती आहे. पुणा बेंगलोर हायवेवरती आहे मी. त्या हायवेच्या इथून बाहेर पडताना मी बघितलं नाही की नेमकं लेफ्ट साईडला कुठलं हे आहे लँडमार्क आहे ते ब्रिजच्या खालून. पुढे बघतो. हे असं आहे ना, ते कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत ना, त्यामुळे समजत नाही येताना कुठला रोड होता, जाताना कुठला होता. हे गुगल मॅप आहे म्हणून व्यवस्थित जाता तरी येतं आहे. गुगल मॅप नसला तर काय केलं असतं. मला परत वाटतं हाच ब्रिज, पण तरी पण आम्ही हा ब्रिजवरती चढणार आहे.
आणि नंतर वाचलं असतं खाली उतरायला लागलं तरी चालेल, मला वरून अंदाज तरी समजेल की हाच ब्रिज होता काय तो. हो हो, हाच ब्रिज. इथून बरोबर आपल्याला लेफ्ट साईडला हे करायचं आहे, कारण मी तो त्या साईडचा जो हा दिसतोय ना फुटलेला लोगो आहे तो मार्क म्हणून केला होता. आता इथूनच लेफ्ट घेतो. इथूनच सरळ गेल्यावरती मला ह्याला जायला लागतं, काय म्हणतात ते, माझं सेंटर जे आहे आयनचं ते इथून परत 15 किलोमीटरवरती आहे. चला इथून येऊया खाली की इकडं मंदिर आहे, त्या साईडला एक बिल्डिंग आहे. ओके, मॅगडीच्या इथून आत घ्यायचं आहे, समजलं आता मला. पहिल्याच दिवशी आलो तर या पोळ्यात एवढं ट्रॅफिक होतं ना, एवढं ट्रॅफिक, शेवटी आधी एक बोट घालायला जागा नाही, एवढं ट्रॅफिक होतं. पोचलो आहे आपण इथे. ही आहे लॉज, तो हॉटेल संदीप लॉन्जिंग. ओके, चला जाऊया वरती. आलो रूममध्ये. थोड्या वेळेला जेवण जाईल आणि नंतर मग तिथून डायरेक्ट पेपरला. चला, दुपारचे वाजतात 1:55 आणि मी निघालो आता SSCच्या एक्झामला. सेम रूटने जायचं आपल्याला. असं दुपारच्या टायमाला पण बरंचसं पब्लिक असतं, म्हणजे एवढं वाटलं नव्हतं ट्रॅफिक वगैरे, पण बरंच ट्रॅफिक असतं. तरी हायवेला एवढं हे नाही, ट्रॅफिक नाही आहे. आता हे रत्नागिरीमध्ये पण असेच ब्रिज झाले का मग असंच होणार आहे, समजणारच नाही. पण सिटीमध्ये एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. हातकंब्या साईडला वगैरे जसं ब्रिज वगैरे करून करतील बहुतेक, त्यामुळे एवढं लक्षात येणार नाही आणि ट्रॅफिक पण कमी होईल. आता हे व्हाईट कलरचं दिसतंय ना, हेच ते हे इन्स्टिट्यूट आहे बघा. एवढा पण श्रीमंत नाही ना रे. गाडी कोणाची आणली आहे? मथुर परिवार भेटला होता. गर्दी, एक्झामसाठी गर्दी केवढी आहे बघा. बाहेरच पार्किंगची सोय केलेली आहे आणि हा जो कंटेनर दिसतो ना तुम्हाला, या कंटेनरमध्ये सगळ्यांच्या बॅग ठेवण्यासाठी सोय केलेली आहे. पैसे देऊन 20 रुपये द्यायचे आणि बॅग, हेल्मेट तुमचं जे काय असेल ते इथे ठेवायचं आणि रात्री पुन्हा आधीच्या हॉटेलला येऊन जेवतो.